15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिन मोठ्या उत्साहात साजरा. कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड. कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड यांच्या वतीने 15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती डॉक्टर मनोहर चासकर, कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ, मराठवाडा विद्यापीठ यांची होती. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे होते. यावेळी निळकंठ कोकणे, शिवाहर कुरुंदकर, श्रीमती सविता मोरे, मोहम्मद जैद, शिवकांता गादेवार, श्रीमती देवनीकर, शुभम पवार, चैतन्य आवळे इत्यादी उद्योजकांनी विविध विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर राजपाल कोले, सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड ही होते. मी शैलेश जयंतीलाल वाडे, वर्किंग एज अ प्रोफेसर स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ नांदेड. आणि माझ्यासोबत डॉक्टर चैतन्य सर आहे, हे पण प्राध्यापक आहे स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठमध्ये. स्वामी रामानंद विद्यापीठमध्ये आम्ही इन्क्युबेशन सेंटरची स्थापना 2018 रोजी केली आहे. त्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये विविध प्रकारचे फॅसिलिटी स्टार्टअपसाठी आहे. जसे चैतन्य सरांनी आता प्रेझेंटेशनमध्ये सांगितले की वी आर हॅव्हिंग द डिफरंट टाइप ऑफ द इक्विपमेंट्स, सॉफिस्टिकेटेड इक्विपमेंट्स that the startup can use for the development of their different type of the products. त्यासाठी आम्ही हे नवीन जे इक्विपमेंट्स आहेत ते अजून डेव्हलप करण्याचे प्रयत्न सुरू आहे. आणि हे फॅसिलिटी नांदेड आणि चारही जिल्ह्यामध्ये जे पण उद्योजक आहेत आणि त्यांना स्टार्टअप करायचे त्यासाठी आम्ही हे फॅसिलिटी उपलब्ध केलेली आहे. तर आम्ही सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त तुम्ही हे जे फॅसिलिटी आमच्या स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठामध्ये आहे ते तुम्ही स्टार्टअपसाठी किंवा तुमचे जे पण उद्योग आहे त्यासाठी टेस्टिंगसाठी यूज करा. धन्यवाद. प्रोफेसर कृष्ण चैतन्य गुंटूरू, प्राध्यापक हूँ स्वामी रामानंद मराठवाड़ा यूनिवर्सिटी नांदेड़ में. हमारे पास ना सेंट्रल इंस्ट्रूमेंटेशन सेंटर फॉर मल्टी डिसिप्लिनरी रिसर्च एंड इनोवेशन, एक सेंटर गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र का फंडिंग की तरफ से इस्टेब्लिश हुआ है. इधर अलग अलग तरीका से इक्विपमेंट जो लगेंगे अपने को, अलग अलग उद्योगों के लिए जो लगेगा, मैन्युफैक्चरिंग ऑफ एनी एग्रीकल्चर प्रोडक्ट्स हो सकता है, फार्मास्यूटिकल प्रोडक्ट्स हो सकता है, या पानी का हिसाब से और सॉइल टेस्टिंग हो सकता है. शेतकरी के लिए जो लगता है वो सॉइल टेस्टिंग के हिसाब से हो सकता है. सभी के लिए जो जो लगेगा सभी उपकरण हमारे पास उपलब्ध करके रखा है. तो और चार्जेस भी उसका पूरा महाराष्ट्र स्टेट में सभी हमने सर्वे करके जिधर कम चार्जेस है वही चार्जेस हमने रखा हुआ है, क्यों बोलते उसका मेंटेनेंस भी निकलना है वो कारण से. तो इसलिए सभी उद्योगों ने अपना अपना मैन्युफैक्चर्ड आइटम्स जो रहेगा उसके लिए क्वालिटी टेस्टिंग के लिए या क्वालिटी कंट्रोल के हिसाब से हमारे पास लेके आ सकते हो और उसका टेस्टिंग करके ले सकते हो.